दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोहोचलो इमॅजिकाला. खूप भारी वाटत होतं. मी तर पहिल्यांदाच जात होते, तुम्हाला मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तसं सांगितलेलंच होतं. माझा खरंच हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही पहिल्यांदा एंट्रीला पोहोचलो, तिथे ह्या मुलींचं फोटोशूट आणि रील शूट चाललेलं. तिथं बाहेरच मस्त इमॅजिका अशा नावात मोठं नाव लिहिलेलं, तिथंच त्यांचे रील्स वगैरे चाललेले, त्यांचे फोटो रील वगैरे झाले. आम्ही आत एंट्री केली आणि आतमध्ये हे गेले तिकीट काढायला. तोवर आमच्या अवधूतचं बघा इथं गाडी दिसली की गाडीत घुसायचं, ती कुणाची का असना. पण नंतर त्याला ते काका ओरडले, त्यामुळे त्याला मी उतरवत होते. त्यानंतर इथं या मुलींचं असं ट्रान्झॅक्शन रील करायचं शूट चाललेलं, ते केलं. त्यांना थोडी मदत केली, त्यांचं शूट घेतलं. आणि ह्यावेळेस माझ्यासोबत नम्रतासुद्धा होती, त्यामुळे मला काही जास्त ताण पडला नाही. ती 8वीच्या मुलांना सांभाळायची, मी 10वीच्या मुलांना सांभाळायची. आणि त्यानंतर आम्ही सगळे जेवण वगैरे केले, थोडे राईड्स केले. आणि इथे ही परेड होती जी की आम्ही बघितली. आमच्या म्हणजे संध्याकाळच्या हे होतं, स्नॅक्स होतं आम्हाला, म्हणजे बर्गर आणि फ्रुटी. त्यानंतर ही परेड होती जी की आम्ही सगळ्यांनी बघितली, मुलांना बघायला सांगितली. मस्त परेड होती, खूप छान वाटलं. म्हणजे मी तर असं TV मध्येच बघितलेलं, म्हणजे एकदा मी बघितलेलं कशात तरी तारक मेहतामध्ये वगैरे अशी परेड असती ती. पण मी पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स घेतला, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. खूप छान वाटत होतं. आणि इथं खूप साऱ्या राईड होत्या, खूप भरपूर राईड होत्या. पण त्या काय आहे माहिती का, म्हणजे त्याच्या आतमध्ये ना फोन अलाउड नसतो, कारण खूप असं मोठ्या मोठ्या राईड्स असतात त्यामुळे फोन पडायची शक्यता असते, त्यामुळे ते फोन अलाउडच नाही करत. आणि फोटोग्राफीला सुद्धा अलाउड नाही आहे आतमध्ये, त्यामुळे मी काहीच शूट घेऊ शकले नाही आतलं. ज्या बाहेरच्या राईड्स होत्या, म्हणजे पॅन्डुलम, नायट्रो, परत D2 अशा काही ज्या राईड्स होत्या त्याचेच शूट्स घेतलेले मी. पण जे आतमध्ये राईड होत्या तिथं काही फोन अलाउड नव्हती, त्यामुळे त्याचं मी काही शूट घेऊ शकले नाही. आणि त्या राईड्ससुद्धा इतक्या भारी होत्या ना, तुम्हाला सांगते, एक नंबर राईड्स होत्या. म्हणजे डीप स्पेस असो, आय फॉर इंडिया, मिस्टर इंडिया, परत ते भानगड म्हणून एक हॉरर होतं, म्हणजे हॉरर हाऊस होतं ते. आणि नंतर अलिबाबा 40 चोरचं ते होतं, खूप मस्त होतं. मी ते काही भानगडचं केलं नाही आम्ही, कारण अवधूतला सुद्धा अलाउड नव्हतं. तसं तर कोणतेच अलाउड नव्हते, पण अवधूत त्या राईडच्या वेळेस कुणाकडेच राहत नव्हता, त्यामुळे मी गेले नाही आतमध्ये. आम्ही कोणीच नाही गेलो, ती स्किप केली. आणि ती फक्त 5 वाजेपर्यंतच राईड होती. तिथं स्पष्ट लिहिलेलं सूर्योदयाच्या वेळेस आणि सूर्यास्ताच्या वेळेस आत कुणीही एंटर करायचं नाही. आता जे काही भानगडची स्टोरी आहे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर काही माहिती नाही आणि मी सर्च करून बघितली सुद्धा नाही, कारण मला खूप भीती वाटते अशा गोष्टींची, त्यामुळे मी याच्यापासून थोडं लांबच राहते. आणि मग त्या सगळ्या राईड्स केल्या, दुपारचं जेवण केलं. तिथे सुद्धा आज आम्हाला चायनीजच होतं, म्हणजे टीचर्सना वेगळं होतं, चपाती भाजी भात आमटी सगळं व्यवस्थित होतं. एक स्वीट होतं, गुलाबजाम, ते टीचर्सना होतं. आणि बाकी मुलांना पावभाजी आणि चायनीज होतं. मी तर काय मस्तपैकी चायनीजवरतीच ताव मारला, कारण चायनीज आपलं फेवरेट आहे, ऑल टाईम एनी टाईम. कितीही द्या मला, मी चायनीज खाऊ शकते. त्यातल्या त्यात मला मंचुरियन आणि नूडल्स तर खूप आवडतात, प्रचंड. फ्राईड राईस वगैरे एवढं काही नाही आवडत आणि सूप पण नाही आवडत, पण मंचुरियन आणि नूडल्स खूप आवडतात मला. आणि आम्ही सगळे तेच खात होतो. पण हे मला ओरडत होती, किती खाती, बस कर आता, खाऊ नको, त्रास होईल. पण मी काही ऐकलं नाही, मी ते खाल्लंच. नंतर जेवण झाल्यावरती परत आम्ही राईड्स केल्या सगळ्या. आणि परत 5 वाजता आम्ही आलो स्नॅक्स घेण्यासाठी. म्हणजे स्नॅक्समध्ये होतं बर्गर आणि फ्रुटी, आणि ज्यांना चहा हवा असेल त्यांना चहा होता. आणि हे सगळं फीजमध्ये इन्क्लुडिंग होतं, म्हणजे जे एंटर करायला इमॅजिकाला फीज लागते त्यामध्ये सगळं लंच आणि हे स्नॅक्स वगैरे सगळं इन्क्लूड होतं. त्यामुळं नंतर काही वेगळं खाण्याचं काही स्थान नाही. आणि तिथं बाहेरचं फूड काहीच अलाउड नसतं, पाण्याची बॉटलसुद्धा अलाउड नसते. आतमध्ये सगळं मिळतं तुम्हाला, तेच अलाउड असतं, तेच खायचं असतं म्हणजे. आणि खूप छान सोय केलेली असते त्यांनी, काहीच वेगळं नसतं, व्यवस्थित सगळं जेवण असतं. परेड झाली मस्तपैकी बघून. आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही थोडेसे इथं फोटोज वगैरे काढले, मस्त व्ह्यू होता. आणि तिथं हे कारंजा वगैरे असतं काहीतरी म्हणतात त्याला, त्याचा शो चालू होता, लाईट वगैरे त्यामध्ये सोडून, मस्त होता तो. सगळ्या मुलांनी एन्जॉय केला, आम्ही सुद्धा एन्जॉय केला. आणि हे बघत बघतच जिकडे तिकडं काही मुलं पसरलेले, त्यांना गोळा करायचं काम चालू होतं आमचं, ते बघितलं. त्यानंतर मस्तपैकी आम्ही हा सगळा व्ह्यू बघितला. आणि आता आमची आलेली बाहेर पडायची वेळ, कारण आम्हाला लवकरात लवकर टायमिंगवरती बाहेर पडलो असतो तर टायमिंगवरती आम्ही छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो असतो, त्यामुळे सगळं टायमिंगवरती होतं. तसं तर हे
7पर्यंत चालू असतं, पण डिपेंड ऑन गर्दी, म्हणजे गर्दीवरती ते अवलंबून असतं कधी बंद करतील कधी नाही. त्यानंतर मस्तपैकी सगळ्यांचा असा मस्त ग्रुप फोटो घेतला आणि आम्ही बाहेर पडलो. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट नक्की सांगा. बाय.